श्रीरामपुरात भव्य असा छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचं काम सध्या सुरू आहे। त्याच्या भोवती सुशोभीकरण करण्यासाठी नामदार राधाकृष्ण विखे पाटील असतील, प्रांताधिकारी किरण सावंत पाटील किंवा मग पालिकेचे मुख्याधिकारी मच्छिंद्र घोलप साहेब असतील यांनी पुढाकार घेतला आणि या ठिकाणी आणखी काही करता येईल का असा विचार सुरू असताना एक भव्य तैलचित्र साकारण्याची जबाबदारी त्यांनी माझ्यावर आणि माझे गुरु चित्रकार भरतकुमार यांच्यावर सोपवली। साधारण 350 स्क्वेअर फूट असलेले हे शिवराज्याभिषेकाचे चित्र आम्ही आता गेल्या 30 तारखेपासून सुरू केले आहे। बहुधा महाराष्ट्रात नव्हे तर भारतात देखील तैलचित्र या प्रकारात शिवराज्याभिषेकाचे इतके मोठे कुठे चित्र नसावे। गिनीज बुक व लिम्का बुकमध्ये देखील याची नोंद करण्याच्या दृष्टीने आम्ही प्रयत्नशील आहोत। त्यासाठी अनेक शिवप्रेमी आता पुढाकार घेत आहेत। तर हे जे चित्र सुरू होतं हे सुरुवातीला आम्ही ज्यावेळेस सांगाडा आमच्या ताब्यात मिळाला 30 तारखेला तेव्हा चित्र सुरू केलं ते आमचं चित्र होतं। परंतु जसं शिवाजी महाराजांनी 18 पगड जातीच्या लोकांना सोबत घेऊन स्वराज्याची स्थापना केली, 18 पगड जातीच्या लोकांसोबत स्वराज्य स्थापन करून ते पुढे चालवलं, त्याचप्रमाणे श्रीरामपुरातील 18 पगड जातीच्या लहान बाळांपासून लहान मुलांपासून वयोवृद्ध लोकांपर्यंत त्यांनी येथे येऊन चित्राला हातभार लावला। आपल्या हातात कुंचला घेऊन अनेकांनी चित्र रंगवण्याची हौस भागवली आणि हे चित्र हळूहळू पूर्णत्वास जात आहे। म्हणजे या चित्रात अनेकांनी आपला हातभार लावून आपली अटॅचमेंट आपली आपुलकी वाढावी म्हणून चित्राला हात लावला, याचा आज मनस्वी आनंद वाटतो। 350 स्क्वेअर फुटांचे हे चित्र करण्याची जबाबदारी मला व माझे गुरु चित्रकार भरतकुमार उदावंत यांना मिळाली, याचाही आनंद वाटतो। या कामी मला माझी मुलगी चित्रकार ईश्वरी भागवत हिचीही मोलाची मदत मिळाली आणि या सगळ्यांच्या प्रयत्नातून भव्य असे श्रीरामपुराच्या कला वैभवात सांस्कृतिक वैभवात भर टाकणारं हे चित्र आज साकारलं जात आहे, याचा एक मनस्वी आनंद मला आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।